दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना अटक झाल्यानंतर नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलं। मफलरवाला आतमध्ये गेला, लवकरच आता गळ्यात पट्टा असलेला आतमध्ये जाईल असं नितेश राणे म्हणाले। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना प्रथमच त्यांचा एकेरी उल्लेख केला। उद्धव ठाकरे सत्तेसाठी पिसा आलेत। उद्धव ठाकरेंची वृत्ती ही औरंगजेबासारखी आहे आणि त्यांनी स्वतःच्या भावाला घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप बावनकुळेंनी केला। बारामतीमध्ये बोहरी मुस्लिम समाजातर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। त्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली। या दरम्यान शरद पवारांनी मुस्लिम बांधवांची विचारपूस केली, तर आपण तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही बोहरी समाजाच्या वतीनं सुप्रिया सुळेंना देण्यात आली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। धैर्यशील मोहिते पाटील यांनी साताऱ्यातल्या माण आणि खटाव तालुक्यामध्ये लोकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली। शिंगणापूर इथं धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी एकत्र शंभू महादेवाची पूजा करत दुग्धाभिषेक केला। शिखर शिंगणापूरमध्ये योगायोगानं भेट झाल्याचं त्यांनी सांगितलं। सटाणामध्ये मानवी साखळीद्वारे मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली। मल्हार हिल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे मतदान कराच हे नाव साकारून मतदान करण्याचं आवाहन केलं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सोलापूरमध्ये करमाळ्यातल्या दिवे गव्हाणमध्ये जाहीर सभा होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्यानं त्याकडे लक्ष लागले। त्याचबरोबर जरांगे कोणती भूमिका मांडणार आणि कोणावर निशाणा साधणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल।